नसरापूर प्रकरणातील दोषी आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सोलापूर शहरात या निर्णयाचे स्वागत करण्यात आले। नसरापूर प्रकरणात दोषी ठरलेल्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने आज फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सोलापूर शहरात या निकालाचे स्वागत करण्यात आले। शहरातील चौपाट परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ वटपौर्णिमेनिमित्त वटपूजेसाठी आलेल्या महिला भगिनींनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आरोपी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे। यावेळी महिलांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या व त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना अशाच प्रकारचे कठोर शासन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच अशा गुन्ह्यांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने दोषींना कठोर शिक्षा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। ती शिक्षा भर रस्त्यात जर तुम्ही दिली तर असं कृत्य कधीही घडणार नाही भविष्यात असं आम्हाला वाटतंय आणि हे कायमची शिक्षा ठेवण्यात यावी अशी महिलांकडून आमच्या सर्वांची आग्रहाची विनंती असेल न्यायदेवतेला आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांना भर रस्त्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी। नसरापूर येथील हत्या आणि बलात्कार प्रकरणी आरोपीला जे आज निकाल दिला आहे त्याबद्दल आम्ही खरं आभारी आहोत। सोलापूरच्या चिमुकलेला न्याय मिळालेला आहे, पण प्रत्यक्ष त्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान मिळणार नाही। खरं तर आम्ही फडणवीस सरकार असो न्यायदेवता असो त्यांच्या सर्वांच्या आम्ही ऋणी आहोत। खूप छान निकाल दिलेला आहे, 2 महिन्यात निकाल मिळालेला आहे, पण प्रत्यक्षात त्या माणसाला जोपर्यंत फाशी मिळत नाही असं भर चौकात त्याला लटकावा की पुन्हा कोणी हे असलं कृत्य करणार नाही। प्रत्येकाच्या मनात ते कृत्य करण्या अगोदर ते घटना आठवेल अशा प्रकारची त्याला फाशी द्या। पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात कसं शिक्षा दिला जातो त्यांना तसं शिक्षा द्या, तशा प्रकारे त्याला मृत्यू द्या। कारण त्या लहान चिमुडीचा जीव जाताना तिला किती वेदना झाल्या असतील ना तसं त्याला वेदना झाल्या पाहिजेत, अशा प्रकारे त्याला शिक्षा द्यावी हीच आमची विनंती आहे। आणि कुठल्याही स्त्रीकडे बघताना असं आठवव त्यांना अशी फाशीची शिक्षापेक्षा जास्त कठोर शिक्षा द्यायला पाहिजे आणि ज्या दिवशी फाशीवर लटकवल ना त्याच दिवशी खरं हा निर्णय न्याय मिळेल। एका लहान लेकराचा जीव कसं झाला असेल आणि त्या 9 महिने त्या आईचं जीव कसं झाला असेल त्यापेक्षा जास्त शिक्षा त्याला कळा तेवढ्या सहन करायला पाहिजे जेवढ्या त्या आईने सहन केलंय। त्या आईचं जीव कसं होत असेल आता खरं न्याय आपल्याला वाटते, पण त्या आईचं जीव त्या लहान बाळ मिळेल का तिला परत? खरं न्याय मिळेल का तिला तिचं लहान बाळ मिळेल का परत? तिने किती सहन केले, किती काळ सहन करून ते लेकरू जन्मायला घातले। ह्या फाशीची शिक्षापेक्षा जास्त कठोर कुठली तरी शिक्षा बघायला पाहिजे। या आंदोलनात या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सोलापूर महानगरपालिका गट नेते अमोल बापू शिंदे, नगरसेवक सात्विक बडवे, नगरसेवक समाधान आवळे, प्रकाश अवस्थी, राजाभाऊ आलुरे, सागर पिसे, विनोद मोटे, जय मस्के, आयुब पठाण, प्रभाकर गायकवाड, वैभव जवळकोटे, अक्षय बिद्री, अनिताताई गवळी, रुपालीताई वाडेकर, खरात काका, दीनानाथ जाधव, राहुल गोयल, विनय ढेपे, बाळासाहेब पवार, शिवाजी गावडे, प्रवीण खरात, ओंकार शुक्ला यांच्यासह असंख्य माता भगिनी व नागरिक उपस्थित होते। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक अमोल शिंदे यांनीही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा कठोर धाक बसण्यासाठी अशा शिक्षांची त्वरित अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले। माणुसकीला काळिमा फासेल अशा पद्धतीचं कृत्य नरसापूरमध्ये घडलं। खरं तर वास्तविक या नराधमाला त्याच वेळेस इन्काउंटर करायला पाहिजे होतं, पण आपला विश्वास न्यायदेवतेवर आहे। पण सरकारने न्यायदेवतेने खऱ्या अर्थानं 2 महिन्यामध्ये आज न्याय देण्याचं काम केलेलं आहे, पण भविष्यात सुद्धा या माणसाला पळवाटा काढून किंवा कुठेतरी त्याला संधी देऊन ह्याची फाशी टाळण्याचा प्रयत्न त्याला संधी देऊ नये। 2 महिन्याच्या आत जशी शिक्षा झाली आहे तशी येणाऱ्या महिनाभरामध्ये त्याला खऱ्या अर्थानं प्रॅक्टिकली फाशीवर चढलं पाहिजे। आणि हे नुसतं नरसापूरच्याच प्रकरणात नाही तर या महाराष्ट्रात जिथं जिथं अशा चिमुकलीवर महिलांवर अमानुष पद्धतीचा अत्याचार होईल तिथं फास्टॅग कोर्टामध्ये 90 दिवसाच्या आत सरकारने तसं धोरण तयार करावं, तसा नियम करून विधानसभामध्ये आणि ह्याच्यामुळं ह्याच्या भविष्यात सुद्धा अशा गोष्टी होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे।